या ठिकाणी पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती एक चौकार येताना आपण पाहतो आणि वळूया आपण पुन्हा स्वागत सन्मानाकडे. 1-2 स्वागत समारंभ आहेत. आपण पाहतो की ग्रामीण प्रीमियर लीग म्हणा, आगरी प्रीमियर लीग म्हणा, भामटपाडा प्रीमियर लीग म्हणा, अगदी कुठेही क्रिकेट असू दे, अगदी हा क्रिकेट पुढे घेऊन जाण्यासाठी जे सदैव तत्पर असतात. आजचाच दिवस बघा ना, आज सकाळी 7 वाजेपर्यंत म्हणजे संपूर्ण नाईट त्यांनी या ठिकाणी पाहिलं की सर्व बरोबर चाललेलं आहे की नाहीये. तदनंतर मात्र घरी गेले आणि पुन्हा मात्र या ठिकाणी 9:30 वाजता उपस्थित राहिले. हे क्रिकेटवरती प्रेम आहे, हे वसई ग्रामीण प्रीमियर लीग वरती असणारे प्रेम आहे. आपले विद्यमान कार्यकारिणी अध्यक्ष, एक लाडकं व्यक्तिमत्व संजयजी किणी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित सन्मान मी संजय घरत आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय संजयजी किणी कार्यकारिणी अध्यक्ष यांचा यथोचित सन्मान आपल्या शुभ हस्ते व्हावा. एक चांगलं व्यक्तिमत्व, अगदी क्रिकेट विहा 11 या नावाने आणि गेले 2 वर्ष झाले अगदी लकी टीम ठरलेली आहे विहा 11 आणि या स्पर्धेत सुद्धा उतरलेली आहे विहा 11 चे संघमालक संजयजी किणी विद्यमान कार्यकारिणी अध्यक्ष म्हणून अप्रतिम काम जे करतायत आणि क्रिकेटला पुढे घेऊन जातात. जोरदार टाळ्या होत्या त्यांच्यासाठी. आणि चला आपण पुन्हा एकदा वळूया मैदानाच्या आतमध्ये, ज्या ठिकाणी समालोचक आपले आहेत. एक गोड आवाज, वाड्याचा आवाज, व्हॉइस ऑफ वाडा अर्थातच अक्षयजी पांडव. धन्यवाद. हॅलो 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 हॅलो. चांगला बॉल इथे अमितच्या बरोबर समोर टाकला आणि थोडंसं बाहेरच्या बाजूने काढण्याचा प्रयत्न केला. निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला दिवस आहे वसई ग्रामीण प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेचा आणि पहिल्या दिवसातील पहिला सामना, उद्घाटन समारंभाचा सोहळा आणि तदनंतर या स्पर्धेला सुरुवात झाली. यावेळेस मात्र ओव्हरपिच झाला, उडवलं, त्याला फेकून दिलं. मिडविकेटच्या डोक्यावरनं बॉल सीमा रेषा पार. अमितच्या बॅटमधनं आलेला इथे दमदार षटकार. 6. चांगला स्ट्रोक इथे आपल्याला पाहायला मिळाला. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. थोडासा पुढे टाकण्याचा प्रयत्न होता, ओव्हरपिच झाला बॉल. अमित ओव्हरपिच बॉलवर मोठा फटका खेळायला तो कधीही चुकणार नाही आणि यावेळेस ही त्यानं चुकी केली नाही. एक चांगला स्ट्रोक तिथे त्याच्या वतीने प्ले केला गेला. शॉट ऑफ प्लेन पुल, इट्स अ पॉवरफुल, अप्रतिम फटका, बॉल सीमा रेषा पार. बॅक टू बॅक दुसरा दमदार स्ट्रोक, षटकार. चांगली बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अप्रतिम स्ट्रोक ते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हरचा खेळ आणि या पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती एखेरीस धावफलक जर आपण पाहिलं तर 19 धावा या धावफलकावर आहेत. कुठल्याही प्रकारचा गडी न गमावता या 19 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या. आजचा या स्पर्धेतील पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील पहिली मॅच आपण सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. वसई ग्रामीणच्या सर्व खेळाडूंकरता एक मोठं व्यासपीठ या स्पर्धेनं निर्माण करून दिलंय. सातत्यानं मागच्या काही वर्षांमध्ये या स्पर्धेचा आनंद, मनमुराद आनंद आपण म्हणतो ना, तो लुटतात इथले सर्वच दर्दी क्रीडा शौकीन जे प्रेक्षक या मैदानावर उपस्थित आहेत. आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. वर जे पाटील नेटवर्क ज्यांच्या माध्यमातून आमच्याशी जोडले गेलेत, आपलंही सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पाटील नेटवर्क या संपूर्ण स्पर्धेला तुमच्यापर्यंत पोहोचवते. आपल्या कामामध्ये व्यस्त असल्यानंतर जेव्हा मैदानावर आपल्याला येता येत नाही तेव्हा पाटील नेटवर्क आपल्या घर बसल्या आपल्या स्मार्टफोन, स्मार्ट टीव्हीवर ही स्पर्धा आपल्यापर्यंत पोहोचवते. त्यांचाही मनपूर्वक धन्यवाद. पालघर जिल्ह्यातील एकमेव असं चॅनल आहे ज्याने 1 लाख सबस्क्रायबर कंप्लीट केलेत, ते पाटील नेटवर्कचं चॅनल, ज्यावर आपण ही स्पर्धा थेट प्रक्षेपित पाहताय. पुढचा बॉल इथे मात्र हा बॉल ऑन साइडला खेळला. क्षेत्ररक्षक आहे, वेट करणं पसंत केलं तिथे, जोपर्यंत वन बाउन्स बॉलला कॅरी केलं. रन मध्ये वाढ झाली, धावसंख्या पुढे सरकली आणि धावसंख्या 1 या आकड्याने वाढत असताना 20-20 अमित आणि अमितच्या साथीने जर आपण पाहिलं तर जयेश पाटील
ओपन करण्याकरता एक नवसईला तर एक क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर 38 सर्कलच्या आतमध्ये आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत आणि त्यांना भेदून यावेळेस फाईन लेगच्या डोक्यावरनं अमितनं खेळलाय एक दमदार स्ट्रोक बॉल सीमारेषा पार चौकारामध्ये कन्वर्ट झाला इथे रन्स मिळतील 4 चांगली बॅटिंग सध्या अमित मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय विध्वंसकता आणि विस्फोटकता हीच अमितची खरी ओळख आहे आणि अगदी त्या ओळखीला साजेसा खेळ सध्या मैदानामध्ये अमित पाटील दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय वसई ग्रामीण ही स्पर्धा त्याच्याकरता महत्वाची नेहमीच राहिली आहे या स्पर्धेच्या माध्यमातून नेहमीच चांगली बॅटिंग करताना अमित आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळतोय षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज रोहित सज्ज होते त्याच्या विपक्षामध्ये अमित स्ट्रायकर एंड करणार इथे फटका फसलाय बॉल हवेत क्षेत्ररक्षक 38 सर्कलचा चेंडूच्या खाली एक चांगला कॅच विकेट मिळतीये खेळाडू बाद विकेट मिळाली विकेट गरजेची होती कारण अमित अगदीच विध्वंसक आणि विस्फोटक अंदाजामध्ये बॅटिंग करताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत होता त्यामुळे त्याला कुठेतरी माघारी परतवणं ते महत्वाचं ठरलं होतं जय हनुमान भिनार करता जय हनुमान भिनार आणि सागर स्मृती कोपर अशा 2 टीम सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत आपण जय हनुमान भिनार जर आपण पाहिलं तर सन्माननीय श्री प्रणयजी कासार आणि रुपेशजी पाटील भिनार यांच्या माध्यमातून हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय तर त्यांच्या विरोधामध्ये आपण जर पाहिलं तर सागर स्मृती जय भवानी कोपर हा संघ जर आपण पाहिला तर दीपेशजी पाटील आणि प्रशांत चौधरी यांच्या माध्यमातून हा संघ मैदानाच्या आतमध्ये या स्पर्धेमध्ये तुम्हाला कुठलाही रिव्ह्यू अवेलेबल नाहीये ऑनफिल्ड अंपायर जो काही निर्णय देतील तो निर्णय तुम्हाला मान्य करावा लागेल यावेळेस बॉलर्स बॅक ड्राईव्ह होता चांगली फिल्डिंग सेल्फ फॉलोथ्रू मध्ये तिथे आपल्याला पाहायला मिळाली ऑनफिल्ड अंपायर जो काही निर्णय देतील तोच तुम्हाला मान्य करावा लागेल आक्षेपार्ह गोलंदाजी या स्पर्धेमध्ये चालणार नाही पूर्णपणे बॅन असेल पंच म्हणून जर आपण पाहिलं तर विवेन सध्या ऑनफिल्ड अंपायर स्ट्राइक अंपायर म्हणून आपण पाहत आहे तर स्क्वेअर लेग मध्ये साजिद लाला टेनिस बॉल क्रिकेट मधलं एक मोठं नाव साजिद लाला जे सध्या स्क्वेअर लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये आहेत पुढचा बॉल वाह वाह अप्रतिम फुलर लेंथ हे अस्त्र टेनिस बॉल क्रिकेट मध्ये केव्हाही कारगिर आहे ते इथे पाहायला मिळालं साजिद लाला जे स्क्वेअर लेग अंपायर आहेत नुकताच जी ऑल इंडिया 40+ लीग पार पडली त्या स्पर्धेमध्ये या खेळाडूचा खूप मोठा बोलबाला राहिला साजिद लाला ज्यांची फलंदाजी जुने पर्व जे जुने स्टार क्रिकेटर म्हणजे आपण म्हणतो ना टेनिस बॉल क्रिकेट ज्यांनी जिवंत ठेवलं त्यामधलं हे नाव आहे त्यावेळेस मात्र फुलटॉस मिळाला उडवलं त्याला उंच हवेत ना क्षेत्ररक्षक प्रेक्षक आणि प्रेक्षकांना आनंद देणारा हा दर्जेदार क्वालिटी स्ट्रोक षटकार 6 अग्री लय जिगरी आमचा अग्री लय जिगरी अग्री लय जिगरी आमचा अग्री लय जिगरी 40+ क्रिकेट ज्याचा मगाशी उल्लेख केला इथे खूप सारे खेळाडू तुम्हाला 40+ च्या माध्यमातून
खेळताना पाहायला मिळत आहेत, जे सध्या रनिंग क्रिकेट खेळत आहेत त्यामधलंच एक नाव संजय घरत, ते सुद्धा इथे आहेत, चर्चेमध्ये असतं नेहमीच हेही नाव जे या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळेल. 2 ओव्हरचा खेळ इथे कंप्लीट झाला आणि 2 ओव्हर नंतर 16च्या सरासरीनं 32 धावा या धावफलकावर जोडल्यात. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना सागर स्मृती कशित कोपर हा संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय, तर जय हनुमान भिनार हा संघ तुम्ही क्षेत्ररक्षण करत असताना पाहताय. या मैदानावर एक मोठी टोटल, तेच तुमच्या विजयाचं कारण ठरू शकतं, कारण इथे षटकार मारणं सोपं आहे आणि त्यामध्ये या स्पर्धेमध्ये आपण गुड शॉटचा बॉल पाहतोय जो ट्रॅव्हल अगदी वेगानं होतो. त्यामुळे तुम्हाला 15-16ची सरासरी 30 धावफलकावर राखणं अत्यावश्यक आहे. वसई ग्रामीणचे सर्व खेळाडू जे या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यांचा दमखम प्रत्येकाला ठाऊक आहे. हनुमान भिनार सुद्धा एक तगड्या बॅटिंग लाईनअपचा संघ आहे, त्यामुळे अगदी चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. सुजित पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे, बॉलला स्टॉप केलं, शरीराचा वापर केला, बॉल चेंडूला थांबवणं गरजेचं होतं आणि ते यावेळेस होत असताना पाहायला मिळालं, कारण तिथे कव्हरच्या जवळपास खेळण्याचा मनसुबा होता. संकेत आपल्याला पाहायला मिळतोय, जो क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल घडवण्याचा प्रयत्न त्याच्या वतीने पाहायला मिळतोय. सुजित एक चांगला खेळाडू आहे जो गोलंदाजीच्या माध्यमातून नेहमीच प्रभावित करतो. आडणे गावाला बिलॉंग करतो आणि अगदी चांगली गोलंदाजी करण्याकरता त्यालाही ओळखलं जातं. हळूहळू जशी स्पर्धा सुरू पुढे जाईल, वेगवेगळ्या गावांमधले स्टार खेळाडू जे तुम्हाला मैदानाच्या आतमधनं खेळताना पाहायला मिळतील. दीपक खांडेकर जो सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. इथे मात्र हा बॉल तिथे चांगल्या पद्धतीने खेळला. लॉंग ऑन मध्ये आकाश होता ज्यानं जोपर्यंत बॉलला उचललं, रिटर्न केलं, एक सिंगल ती धावफलकावर जोडली गेली. पहिल्या 2 ओव्हरमध्ये चांगल्या रन्स आल्या, मात्र अमित जसा बाद झाला तसा सुजितला कमबॅक करण्याची संधी इथे जरूर होती आणि इथे जर आपण पाहिलं तर सुजित ते कमबॅक करण्याचा प्रयत्न निश्चित मैदानामध्ये करतोय, कारण पहिल्या ओव्हरमध्ये महागडा ठरला होता जोपर्यंत अमित मैदानामध्ये होता. मात्र त्याच्या मागे टीमचा काय ते पाहण्यालायक ठरेल. इथे चांगला बॉल बॅटची इनसाइड एज होती आणि त्यामुळे पंचांनी ती अपील जरूर नाकारली. मात्र अगदी टार्गेटवर सेट केलेला हा चेंडू तिथे आपल्याला पाहायला मिळाला. सुजितच्या माध्यमातून फलंदाजाला शांत ठेवण्याचा मनसुबा त्याच्या डोक्यामध्ये होता आणि ते फलंदाजाला शांत ठेवणं ते त्याला शक्य झालं. एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतो. एकंदर 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि या 3 चेंडू नंतर धावफलक 34 या आकड्यावर स्थिर आहे. त्यावेळेस मात्र समोरच्या बाजूला फटका चांगला आहे. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक घेतोय, जोपर्यंत फील्ड केला 1 रन तिथे धावफलकावर जोडली जाईल. 1च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या 35 या आकड्यावर जाऊन पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. धावफलक 35 आहे. अजूनही 2 चेंडूचा खेळ तो या ओव्हर मधला शिल्लक आहे आणि या उर्वरित 2 चेंडू मध्ये चांगली कामगिरी इथे मैदानाच्या आतमधनं तुम्हाला जरूर साध्य करावे लागेल. बघूया उर्वरित 2 बॉल कशा पद्धतीची कामगिरी असेल. इथे शॉट ऑफ लेन कट केलाय, क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरनं चाललाय, 38 सर्कलला क्लिअर केलंय. आउटफील्ड फास्ट आहे, बॉल निघून जाईल सीमा रेषा पार. एक चांगला कलात्मक कट शॉट, चौकार 4. पाच चेंडूचा खेळ झालाय. 7 धावा या ओव्हर मध्ये आल्यात. 39 धावा या धावफलकावर आहेत. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 3 चा. इथे चांगला चेंडू फक्त दिशा दिली पॉइंट आहे, त्यामुळे एकच धावावर जयेशला समाधान मानावं लागेल. चांगली बॅटिंग जयेश सध्या मैदानाच्या आतमध्ये करतोय. 3 ओव्हरचा खेळ झालाय. 3 ओव्हर नंतर ड्रिंक्स करता तुम्हाला वेळ असेल, मैदानाच्या आतमध्ये पाण्याची व्यवस्था आहे, तिथनं आपण ते ड्रिंक घ्या आणि प्रत्येक 3 ओव्हर नंतर ड्रिंक्स करता इंटरव्हल असेल. या गोष्टीची या पुढच्या होणाऱ्या सर्व मॅच मध्ये आपण नोंद घ्यावी. फक्त 1.5 मिनिटं तुम्हाला या ड्रिंक्स इंटरव्हल मध्ये दिला जाईल.
Manish. थँक्यू. 3 ओव्हरचा खेळ तो पूर्णत्वाला आलाय आणि या 3 ओव्हर नंतर 40 धावा या राफलकावर आपण पाहताय. सुरुवात तर अगदी चांगली झाली आहे कारण एकच विकेट आतापर्यंत गमावली आणि जर तुमच्या हातामध्ये विकेट आहेत तर मग स्लॉग ओव्हर मध्ये तुम्हाला धावा घेताना खूप जास्त त्रास होत नाही. ते चित्र पाहायला मिळेल का? जयेशनं यावेळेस बॉल जमिनी लगत खेळलाय. जमिनीशी समांतर जाणारा हा बॉल जोपर्यंत तिथे उचलला गेला काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये 1 रन धाफलकावर जोडली जाईल. 41 रन्स धाफलकावर आहेत. प्रत्येक चेंडूनंतर रन्स येणं ते क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं असतं. या डावामध्ये जर आपण पाहिलं तर सिंगल चांगल्या पद्धतीने घेतल्या. चौकार ते आतापर्यंत 3 या डावामध्ये पाहायला मिळाले. 3 षटकारही पाहायला मिळाले. त्यामुळे धावफलकाची सुस्थिती आहे असं म्हणायला हरकत नाही कारण 6 ओव्हरच्या मॅच मध्ये तुम्ही 70च्या प्लस रन जर उभ्या केल्या तर निश्चित ती एक चांगली टोटल या मैदानावरची असू शकते ज्याबरोबर लढता येईल, संघर्ष करता येईल, फाईट करता येईल. स्ट्रायकरकडे दीपक खांडेकर 3 सिंगल आतापर्यंत 4 बॉल मध्ये त्याच्या बॅटमधून येत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. फुलटॉस होता आणि त्याला योग्य तऱ्हेनं तिथे खेळणं शक्य झालं नाही. खरं तर या बॉलला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करायला हवाच होता मात्र दीपकला ते शक्य झालं नाही. त्यामुळे एकच धावावर समाधान मानावं लागलंय. ज्या 1च्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या 1 न वाढत असताना पुढे सरकून 42 वर. या पद्धतीचे फटके ऑफस्टम्पच्या बाहेर फुलटॉस आल्यानंतर मिस होतात. त्याचं मागचं एकमेव कारण सध्याचं जे क्रिकेट आहे तुम्ही शफल होऊन मोठे फटके खेळण्याचा जे प्रयत्न करता. मिड विकेट, काऊ कॉर्नर आणि लॉंग ऑन इथे जे फटके खेळण्याचे जास्तीत जास्त प्रयत्न होतात ना त्यामध्ये ऑन मेरिट फटके ते तुमच्याकडनं मिस होतात आणि तेच पाहायला मिळालं. दीपकच्या त्या फुलटॉस बॉलवर ऑफस्टम्पच्या बाहेर फुलटॉस दिला होता जिथे मेरिटवर तो खेळू शकला नाही आणि त्याचंच कारण एक सिंगल मध्ये समाधान मानावं लागलं. यावेळी जयेश आहे स्ट्रायकर एंडकडे. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. 42 या धावसंख्येवर धावफलक स्थिर आहे. गोलंदाज मीत हा कमी गतीनं चांगला बॉल. पुन्हा एकदा फलंदाजाला तिथे अडचणीमध्ये आणणारा चेंडू. जहेजच्या विपक्षामध्ये अगदी चांगली गोलंदाजी करतोय. व्हेरिएशन्स आहेत त्याच्याकडे आणि ते व्हेरिएशन्स वापरताना फलंदाजाला शांत करणं ते इथे मीतला सज्ज होतं, शक्य होतंय. चांगली गोलंदाजी मीत आतापर्यंत या डावामध्ये गोलंदाजीच्या माध्यमातून करताना पाहायला मिळतोय. इथे मात्र पुढे खेळण्याचा प्रयत्न स्वतः गोलंदाज चेंडूवर आलाय. तिथे इशारा त्याने केला की एक सिंगल येते तर येऊ दे. इथे अतिरिक्त रन्स न देणं तेच परवडणारं आहे कारण पहिल्या 3 ओव्हर मध्ये जवळपास 13+ च्या रन्सनं धावफलकावर धावसंख्या 40 लागली. त्यामुळे या ओव्हर मध्ये कमीत कमी खर्च करून रोखण्याचा प्रयत्न तो आपल्याला करावा लागेल आणि योग्य निर्णय घेतला जिथे त्याने. आता पणा न दाखवता शांतीनं आणि संयमानं खेळ केला. धावसंख्या 43 या आकड्यावर आहे. 5 चेंडूचा खेळ ज्यामध्ये रन्स आलात त्या फक्त 3. चांगला बॉल
पुढे खेळवलं फुलर लेंथ, त्याचा वापर इथे आपल्याला पाहायला मिळाला. बॉल विकेट कीपरच्या हात धावफलकावर धावसंख्या 43. 2 षटक अजूनही शिल्लक आहेत. कसा खेळ असेल ते आपण जरूर पाहणार आहोत. मात्र पाहण्यापूर्वी घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. त्या 25 मिनिटात तुम्हाला 5 षटक कंप्लीट करायचीच आहेत. अन्यथा 6व्या षटकात तुमचा एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये वाढवावा लागेल, याची नोंद ठेवा. ओव्हर नंबर 5 प्रगतीपथावर येते. 5व्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता आकाश आलाय. बघूया कशा पद्धतीने मारा करेल, कुठल्या टप्प्यावर गोलंदाजी करेल. फलंदाजाला शांत मागच्या 2 ओव्हर पासून ठेवलंय, ते शांत ठेवणं त्याला शक्य होईल का? जयेश तो वैयक्तिक त्याची धावसंख्या जर आपण पाहिली तर 15 आहे आणि या 15 धावा बनवण्याकरता त्यांना आतापर्यंत 10 चेंडू वापरलेत. म्हणजे स्ट्राईक रेट तेवढासा चांगला त्याचाही नाहीये. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये स्ट्राईक रेट तो लक्षात घेतला जातो, तो विचाराधीन असतो. कारण तुम्ही चांगल्या स्ट्राईक रेट बॅटिंग केली तर आणि तरच तुमची टीम विजयापर्यंत जाते. कमी गतीनं पहिलाच बॉल स्लोवर वन पद्धतीचा, तिथे एक वेगवान चेंडू येईल असं वाटलं होतं. मात्र तुम्हाला जे वाटतं तेच जर झालं तर मग क्रिकेटच्या खेळाची मजा ती काय. तुमच्या विरोधात खूप वेळा चेंडू येतात आणि त्यांना तुम्हाला फेस षटकार चौकार. इथे जयेशला वाटलं होतं एका वेगवान चेंडू, मात्र गोलंदाजानं अगदी चांगला चेंडू तिथे हाताळला. यावेळेस पावलांचा माप चुकलंय किंवा डोक्यामध्ये जो चेंडू आहे तो सत्यामध्ये उतरवताना थोडीशी तिथे दमछाक होईल असं वाटलं, त्यामुळे माघारी आलाय आणि नव्यानं पुन्हा एकदा सज्ज झालाय. त्याच लाईन कमी गतीनं इथे जयेश ज्याचा स्ट्रगल मैदानाच्या आतमध्ये सुरू होता आणि तो स्ट्रगल त्याच्या विकेटनं संपला. विकेटचं पतन. जयेश म्हणजे सलामीचे दोन्ही फलंदाज आता तंबूजा असेरला. विकेटचं पतन खेळाडू बाद. गोलंदाजीच्या ट्रॅकवर ओव्हर नंबर 2 मध्ये आकाश आहे. चांगली गोलंदाजी केली पहिल्या 2 बॉलवर. नवीन बॅटर सौरव पाटील मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय आणि इथे त्याला चांगली बॅटिंग करावी लागेल. जय हनुमान भिनार संघ सुरुवातीला असं वाटत होतं की सुरुवातीपासून त्यांना बॅकफुटला ढकलण्याचं काम होतंय, मात्र कॅप्टनची इथे मी तारीफ करेन. चांगल्या पद्धतीने मॅचला हँडल केलं, स्कोरला तिथे राखण्याचा त्यानं प्रयत्न केला आणि स्कोरला रापलं गेलं. कारण तुमच्याकडे गोलंदाजीचं नुसतं चांगलं अटॅक असून चालत नाही. कुठल्या क्षणी कुठल्या वेळी कुठल्या गोलंदाजाला गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणावं आणि धावसंख्येला रोखावं, ज्याला कळतं तो चांगला कर्णधार म्हणून पुढे येतो. आणि इथे अगदी चांगली कॅप्टनशी आपल्याला पाहायला मिळते. कारण गोलंदाजांचा योग्य वापर केला आणि धावसंख्येला रोखण्याचा प्रयत्न तो मैदानाच्या आतनं केला गेलाय. यावेळेस मात्र ऑन साइडला फटका चांगला आहे. जमिनीची समांतर चाललेला बॉल क्षेत्ररक्षक घेतोय वेगानं. फिल्डिंगचं स्तर अगदी चांगलं राहिलाय या मॅच मध्ये. बॉलला जोपर्यंत उचललं, रिटर्न केलं, एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं. 1च्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 45. 4 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत पूर्णत्वाला आलाय आणि या 4 चेंडू नंतर 45 धावा या धावफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल फुल टॉस आहे आणि त्याला रिव्हर्सच्या माध्यमातून अगदी दर्जेदारपणे खेळून काढलंय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. बॉल सीमा रेषा पार चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. इथे रन्स मिळतील 4. चौकार.
5 चेंडूचा खेळ आणि या 5 चेंडू नंतर धावसंख्या 49 या दरम्यान एक चांगला बॉल तिथे निर्धावच्या स्वरूपाने येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. ओव्हर इथे समाप्त झाली. 5 ओव्हरचा खेळ. 5 ओव्हर नंतर 49 धावा या धावफलकावर लागल्या गेल्यात. बघा धावफलकामधली तफावत बघा. पहिल्या 2 ओव्हर मध्ये जर आपण पाहिलं तर 40 धावा, 3 ओव्हर मध्ये 40 धावा या धावफलकावर लागल्या होत्या. 4 ओव्हर नंतर 43 आणि 5व्या ओव्हर नंतर 49, म्हणजे पहिल्या ओव्हर मध्ये 19 आल्या होत्या, ज्याचा इथे फारसा फायदा झाला असं म्हणता येणार नाही. कारण त्यानंतरचे 3 गोलंदाज सुजित ज्यानं आपलं वैयक्तिक कोट्यामधला दुसरी ओव्हर टाकली, ज्यानं त्यामध्ये फक्त 8 धावा दिल्या. त्यानंतर मीत आला. मीतनं तर अगदी लाजवाब गोलंदाजी केली, 3 धावा खर्च केल्या. आणि आता आकाशनं 6 धावा खर्च करताना एक महत्वपूर्ण विकेट त्यानं आपल्या नावावर या ओव्हर मध्ये केली. म्हणजे अगदी चांगली गोलंदाजी तिथे जय हनुमान भिनार हा संघ करत असताना पाहायला मिळते. रुपेश पाटील जे सुद्धा संघ मालक आहेत ते मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि चांगली कामगिरी त्यांचे गोलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये करतायत. क्रिकेटमध्ये चढ उतार जे सातत्याने येतात, उतार होता या डावामध्ये सुरुवातीला जय हनुमान भिनार करता, मात्र अचानक त्यांचा ग्राफ त्यांनी चढता ठेवला. त्यानंतरच्या 3 ओव्हर मध्ये सिंगल डिजिट मध्ये रन्स खर्च केला, त्यामुळे धावसंख्येला रोखणं हे त्यांना शक्य झालं. मी जसा सुरुवातीला उल्लेख केला, अमित पाटील बाद झाला चांगल्या धावा करून, मात्र अमित पाटील नंतर डावाचं काय हे पाहण्यालायक ठरेल आणि त्यामध्ये सध्या थोडासा स्ट्रगल तो मैदानात पाहायला मिळतोय. फटका चांगला आहे यावेळेस. क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहील. चेंडू उंच हवेतनं निघून गेलाय सरळ सीमा रेषा पार. दमदार तडाखा, षटकार. पहिल्याच बॉलवर स्वागत केलंय मीचं. या आधीच्या ओव्हर मध्ये फक्त 3 धावा दिल्या होत्या. यावेळेचा बॉल चांगला आहे. अचानक उसळी घेतली. फलंदाजाला बीट करताना विकेट किपर दुखापत होत नाहीये, मात्र तिथे चांगली विकेट किपिंग ती आपल्याला पाहायला मिळाली. चांगला बॉल तिथे डिलिव्हर करताना पाहायला मिळाला. टप्पा खाल्यानंतर उसळी घेतली आणि ती उसळी हेरणं ते बॅटरला तिथे शक्य झालं नाही. दीपक खांडेकर जो मैदानामध्ये आहे, एक षटकार त्याने आतापर्यंत जरूर खेचला या डावामध्ये. पुण्याच्या एकदा त्याचा विक झोन ओळखलाय. त्याच्यापासून बॉलला दूर ठेवताना बाहेरच्या बाजूने काढण्याचा प्रयत्न केला. रिच वाईड आहे आणि जेव्हा तुम्ही ऑफ्टमच्या बाहेर शफल होता तेव्हा तुमचा रिच ऑन होतो आणि रिच ऑन झाल्यानंतर मग जी वाईडची लाईन आहे तिथनं जी शेवटची विकेटची लाईन आहे तिथपर्यंत तो वाईड मोठा होतो. यावेळेस मात्र फटका पुण्याच्या एकदा दमदार. बॉल चाललाय उंच हवेतनं सीमा रेषा पार. हा दुसरा षटकार. 6. या ओव्हरचा आतापर्यंत विचार केला तर 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर धावसंख्या 61 धावा ही धावफलकावर आहेत. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅक पण गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज मीत तो सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकार आतापर्यंत या ओव्हर मध्ये मीतच्या विरोधामध्ये खेचले गेलेत जरूर. यावेळेस मात्र समोरच्या बाजूने खेळायचं होतं. बॅटमध्ये प्रॉपर कनेक्शन नाहीये. डबल करता कॉलिंग, वेगवान दौड आणि इथे 2 कंप्लीट होतील कारण विकेटच्या मध्ये अगदी तेज दौड दोन्ही फलंदाजाने लावली. दोघांमधलं कॉलिंग चांगलं होतं. आधीच ठरवलं होतं दोघांनीही की 2 धावा इथे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला कंप्लीट करायच्या आहेत आणि त्या अनुषंगाने ही धाव अगदी वेगाने घेतली आणि 2 धावा तिथे पूर्ण केल्या, ज्या 2 धावफलक पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते 63 या आकड्यावर. शेवटचा बॉल आहे पूर्वार्धाच्या खेळातील. उत्तरार्धाचा खेळ किती धावसंख्येचा असेल ठरवणारा हा बॉल. इथे फटका चांगला आहे. सेमी हेलिकॉप्टर माध्यमातून खेळलाय, मात्र सिंगल किंवा डबल त्यापेक्षा जास्त मिळणार नाही. इथे एक्स्ट्रा मिळेल. आता एक्स्ट्रा मिळेल. एक धाव एक्स्ट्रा वाढवून दिली तिथे. धाव
एक न वाढली आणि एकेरीनं वाढताना धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकते. एकेरीनं वाढून ही धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकंदर 3 च्या मदतीनं 66 विजयाकरता 67 धावसंख्येचं लक्ष्य. दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचं. तिथे आदेश पाटील आपल्या सोबत टॉस बॉक्स मध्ये असतील. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा. नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी केला जाईल. मयंक 11 जांभूलपाडा आणि हर्षदा 11 विरार फटा पाटील नेटवर्कच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण आपण लाईव्ह पाहू शकाल. सर्वांचं आपण पुन्हा एकदा स्वागत करतोय. वसई ग्रामीण प्रीमियर लीग सीझन 5 आणि आज सुरुवात झाले, शुभारंभ झालाय या स्पर्धेचा आणि अगदी आपण पाहताय पहिला सामना मैदानाच्या दिशेने अगदी आज संपन्न झालाय. पहिली इनिंग अगदी कंप्लीट होत असताना चला प्लीज जास्त वेळ वाया घालू नका. दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा. नाणेफेकीचा कॉल केला जाईल. हर्षद 11 विरार फटा प्रदीपजी धोदडे यांचा संघ अगदी आपण पाहू शकाल. तर मयंक 11 जांभूलपाडा अगदी आपण पाहताय आदरणीय सन्माननीय सचिनजी माळवी वसई ग्रामीण प्रीमियर लीगचे विद्यमान अध्यक्ष यांचा संघ अगदी पाहायला मिळेल. मोहित मडवी या ठिकाणी उपस्थित आहेत. हर्षदा 11 विरार फटा संघाचे आयकॉन खेळाडू. तर मी विनंती करेन चला मयंक 11 जांभूलपाडा संघ आपण त्वरित या. आणि चला प्लीज जास्त वेळ जाणार नाही याकडे लक्ष असू द्या. चला दोन बॅटर्स आपण मैदानाच्या दिशेने मार्गस्थ व्हा. आणि सर्व संघांना एक सूचित करतोय की जी प्लेइंग 11ची लिस्ट आहे ती अगदी आमच्या समालोचन कक्षामध्ये अवेलेबल आहे. सो आपण तिथूनच ती फिलअप करायची आहे आणि सबमिट करायची आहे. हे कंपल्सरी असेल. सो सर्व संघ मालकांनी आणि सर्व संघ कर्णधारांनी हे लक्षात घ्यायचं आहे. मी विनंती करेन वसई ग्रामीण प्रीमियर लीगचे कार्याध्यक्ष आदरणीय सन्माननीय संजयजी गिणी की आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. वेलकम कुंदन या ठिकाणी उपस्थित झालेत. मयंक 11 जांभूलपाडा संघ अगदी आपण पाहत आहे. चला हर्षद 11 विरार फटा चला प्लीज फलंदाज या मी विनंती करेन आदरणीय संजयजी गिणी वसई ग्रामीण प्रीमियर लीगचे विद्यमान कार्याध्यक्ष त्यांच्या शुभ हस्ते अगदी या ठिकाणी टॉस केला जाईल.
हर्षद इलेव्हन विरार फटा आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहताय मयंक इलेव्हन जांभूलपाडा. हेडचा कॉल आहे अँड दॅट्स अ 10. सो टॉस बॉन झालेत या ठिकाणी. हर्षद इलेव्हन विरार फटा संघ मान्यवरांना विनंती करतोय की आपण पुन्हा एकदा स्थानापन्न व्हायचा व्यासपीठावर. मोहित निर्णय टॉस जिंकला, निर्णय काय असेल? आम्ही फील्ड करणार. एकंदरीत ही दुगदुग होती या, खूप उशीर झाला खास करून वसई ग्रामीण प्रीमियर लीगला, परंतु लेट, परंतु आपण थेट आहेत. कसं वाटतं एकंदरीत यंदाच्या वर्षाचं आयोजन? दरवर्षी खूप छान आयोजन असते आणि यावर्षी त्यापेक्षा छान आहे. त्यापेक्षा छान आहे. काय निर्णय असेल? 6 षटकांचा सामना आहे. आम्ही 65-70च्या आत रोखण्याचा प्रयत्न करू. प्रत्येक संघाला एक कॉम्बिनेशन हवं असतं आणि ते कॉम्बिनेशन तुम्हाला मिळालंय का यंदाच्या वर्षामध्ये? हो, नक्कीच नक्कीच. मनासारखी थोडी टीम आले आणि खरं खरं थँक्यू बोलेन प्रदीप दोड्यांना का मला त्यांच्या टीममध्ये चान्स दिला खेळायला. आज जे खेळाडू आहेत प्रॉपरली नवतरुण उभारते सिद्धार्थ आहेत, काही एक्सपिरियन्स खेळाडू सुद्धा असतील. सो कुठल्या खेळाडूंकडून जास्त अपेक्षा ज्या संघामध्ये तुझ्या आहेत? माझ्या संघामध्ये तर एक्सपिरियन्स खेळाडू फक्त एकच आहे, आपला संजय दादा आहे. आम्हाला त्याच्याकडून अपेक्षा आहे की तो खेळेल, चांगला परफॉर्मन्स देईल. बाकी मी सर्व लहानच आहे. आज मोहित मडवीचा प्रवास म्हणायचा झाला 12व्या खेळाडूपासून तर आयकॉन हा प्रवास आहे. कसं वाटतं एकंदरीत तो तुझ्या स्वतःच्या कामगिरीवर? स्वतःला खूप अभिमान वाटते का छोटा असून पण आयकॉन खेळतोय आणि खूप हॅप्पी फील होते. सो परफॉर्मन्स त्याच लेवलचा असेल? देण्याचा 100% प्रयत्न करू आणि जी जबाबदारी आयकॉनची ती पूर्णपणे पार पडेल. एकंदरीत जी आपली कार्यकारिणी मंडळी आहे वसई ग्रामीण प्रीमियर लीग ही तर काम करतेच, परंतु बाकीच्या खेळाडूंनी सुद्धा सहभाग दर्शवला पाहिजे. त्यांच्याबद्दल काय म्हणशील थोडंसं? काय नाही, प्रत्येकाला चान्स भेटला पाहिजे हीच माझी इच्छा आहे. बाकी काही जास्त बोलत नाही. थँक्यू सो मच. प्रतिक्रिया दिल्याबद्दल. वळतो कुंदन तुझ्याकडे, जर टॉस जिंकला असता निर्णय काय घेतला असता? बॅटिंगच घेतली. आता तुम्हाला मनासारखंच मिळालं. या 6 षटकांमध्ये काय एक्झॅक्टली टोटल माइंडमध्ये असेल? 70-75 टीममध्ये कॉम्बिनेशन मिळाले त्या पद्धतीने? हो. सो प्रयत्न कसे असतील यंदाच्या पर्वामध्ये? हो, यंदा 5 वर्ष मी सेम टीममध्ये गेलो, तर यावर्षी ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न असेल. स्पेशली एक ॲड करेन, सचिनजी माळवी विद्यमान अध्यक्ष सुद्धा आहेत. अध्यक्षांचा कार्यभार हा खूप मोठा आहे आणि ते दरवर्षीप्रमाणे यंदाही तू त्यांच्याच संघामध्ये खेळतोस. त्या व्यक्तिमत्वाबद्दल काय म्हणशील? व्यक्तिमत्व खूप चांगलं आहे. माझ्यावर 5 वर्ष सतत विश्वास ठेवला आहे. त्याच्यावर आता मी प्रयत्न करू 1 नंबरचा साठी खेळण्याचा. आणि आज ज्या रँकिंगवर सपोज आपण या सत्रामध्ये जेव्हा जाऊस तेव्हा आपल्याला ती रँकिंग कळेल, परंतु कुठल्या ट्रॉफीपर्यंत मजल मारायचा तुमचा प्रयत्न असेल? 1 नंबरचा. नक्कीच. थँक्यू सो मच या प्रतिक्रिया दिल्याबद्दल. सो टॉस अपडेट आपल्यापर्यंत पोहोचले. नाणेफेकीचा कॉल जिंकला हर्षद इलेव्हन विरार फाटा वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. बॅक टू द कमेंट बॉक्स. पुन्हा एकदा आपण वळतोय थेट समालोचन कक्षेमध्ये. थँक्यू सो मच कॅमेरामॅन पाटील नेटवर्क. हॅलो. या मुख्य मंचावरती विराजित आहेत साईनिधी नवसेचे संघमालक, अगदी क्रिकेटवरती ज्यांचं नितांत प्रेम आहे, सन्माननीय वैभवजी पाटील नवसे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी अध्यक्ष साहेब सचिनजी माळवी, आपणास विनंती असेल की आपण वैभव पाटील साहेबांचा यथोचित सन्मान करायचा आहे. साईनिधी नवसे अगदी या वर्षी पहिल्यांदाच या वसई ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये यांचा संघ अगदी उपस्थित झालेला आहे. वैभवजी पाटील एक क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारा आणि सामाजिक कार्यामध्ये अगदी सतत पुढे असणारे व्यक्तिमत्व सन्माननीय वैभवजी पाटील. तसेच आपण पाहतो एक मांडवी गावातील रत्न सन्माननीय शिरीषजी शालकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी पुनश्च एकदा अध्यक्ष साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते शिरीषजी शालकर यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. सन्माननीय शिरीषजी शालकर यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी अध्यक्ष साहेबांच्या शुभ हस्ते होईल. उपस्थित सर्वांना विनंती असेल या जे मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मी सर्वांना सन्मानपूर्वक या मंचावरती आमंत्रित करतोय आणि आपण वळूया आदेश पाटील एक विरार मधील गोड आवाज. थँक्यू सो मच परेश सर यांना पण ऐकत आहेत. स्कोर कार्ड आतापर्यंत बोर्डवर जाऊन पोहोचले. एकंदरीत 11 अंकांवर 11 रन्स ऑन कार्ड. फटका बसला हवेमध्ये. चेंडू शॉर्ट कव्हर पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक स्थित आहेत. त्यांच्या हातखंडामध्ये हा सहज सोपा झेल. रोहित त्याला परतावं लागेल तंबूच्या आशयाला. हा बसतोय पहिला धक्का जय हनुमान भिनार या संघाला.
व्हेरी वेलकम. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. वसई ग्रामीण प्रीमियर लीग 2025 पर्व 5 मध्ये मी विनंती करेन आदरणीय प्रदीपजी धोदडे की आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हा. हर्षदा 11 विरार फडाचे संघ मालक सर्व प्रेक्षकांचं आपण पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. यंदाचं सीझन 5वा आहे आणि वसई ग्रामीण प्रीमियर लीग आजपासून अगदी सुरुवात झाली. शुभारंभ खूप महत्वाचा होता. उद्घाटन समारंभ अगदी दिमागदार पद्धतीने पार पडला आणि जिथून अगदी आपण पाहताय या स्पर्धेची ही रूपरेषा आजपासून हाताळण्याकरिता अगदी सुरुवात झाली. मायक्रोफोनवरनं आपण अक्षय पांडव सरांना ऐकलं. थोड्याच वेळामध्ये प्रमोदजी शेडगे सर यांचा सुद्धा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. स्कोर कार्ड आतापर्यंत 11 अंकांवर नयन आहे नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झाला. प्ले अँड बीट होत असताना सरळ चेंडू यसी रक्षक यांच्या हातखंडामध्ये निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकानंतर धावफलक बोर्ड जाऊन पोहोचले अंकांवर. पाठलाग करायचा 67 धावेंचा आणि अगदी हा पाठलाग होत असताना सुरुवात कणखर झाली होती, परंतु रोहित महत्वाचा फलंदाज होता ज्याच्याकडे एक्सपिरियन्स होता. एक्सपिरियन्स नुसार खेळत असताना अगदी मोठा फटका करिता गेला आणि तिथून अगदी एक सुंदर पद्धतीचा अगदी एक झेल टिपला आणि पहिली विकेट गेल्यानंतर नव्याने बॅटर नयन अगदी बीट झाले. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड बोर्डवर आहे एकंदरीत 11 अंकांवर. आता येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 30 आणि 30 चेंडूंमध्ये 56 धावेंची आवश्यकता ही अजून सुद्धा समोर असणार आहे. जे काही नियम आहेत ते थोडक्यापर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील. एक इनिंग समाप्त व्हायच्या अगोदर दोन्ही संघाची जी प्लेइंग 11 ची लिस्ट आहे ती आपण या ठिकाणी भरून फिलअप करायची आहे आणि ती सबमिट सुद्धा करायची आहे. 12th मॅन आपला कंपल्सरी राहील. जर तो अवेलेबल नसेल तर पेनल्टीला सामोरे जावं लागेल. या सर्व गोष्टी लक्षात असू द्या. तदनंतर 6 षटक तुमच्याकरिता आहेत. हे 6 षटक तुम्हाला कमी वेळेमध्येच हाताळायचे आहेत. जे काही नियमावली आहे ती थोडक्यामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. 11 अंकांवर स्कोर कार्ड अगदी आपण पाहताय. अगदी मुख्य व्यासपीठावर आपण पाहू शकाल आदरणीय सचिनजी माळवी यांना सुद्धा आपण पाहताय. विद्यमान अध्यक्ष त्यांच्या समवेत वैभवजी पाटील त्यांचा सुद्धा संघ यंदाच्या वर्षामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. विद्यमान श्रीजी सालकर हे सुद्धा उपस्थित आहेत. तदनंतर अगदी आपण पाहू शकाल एक गुड व्यक्तिमत्व संजय किणी यांना सुद्धा आपण पाहताय. अविनाश किणी हे सुद्धा मॅचचा आस्वाद घेतात. नवनाथ यांना सुद्धा आपण पाहू शकाल. परेश तदनंतर राहुल किनी सुद्धा आहेत. समोरच्या दिशेने खेळलाय चांगला स्ट्रोक आहे. कौशिक जाधव त्या दिशेने स्थित आहे. चेंडूला अलीकडे अगदी रोखलं गेलंय. जोपर्यंत चेंडूला उचलून फेकी केली जाते सुजितच्या बॅटमधनं या 2 धावा अगदी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकीकडे सुजित आहे आणण्याचा हा खेळाडू तर एकीकडे नयन भादाण्यावरनं बिलॉंग करतोय. तर गोलंदाजी ट्रॅकवर या स्पेलमध्ये आपण पाहू शकाल सौरभ या गोलंदाजाला आपण पाहताय. म्हणजेच एकाच परिसरातील ही तिन्ही संघ आज वसई ग्रामीण प्रीमियर लीग म्हणायची झाली तर 32 गावांचा हा सहभाग आहे. लिव्ह केले या चेंडूला अगदी आपण पाहू शकाल सोडून दिलं. पंचांकडे अगदी आपण पाहताय परंतु पंच आपल्या मताशी ठाम आहे. डॉट बॉलची सांगता चांगली सुरुवात करून दिली होती अमित पाटील आणि व्यवस्थित जयेश पाटील याने पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं खूप सुंदर पद्धतीने वैयक्तिक 22 धावेंचं योगदान मिस्टर अमित पाटीलने दिलं. तर जयेशने सुद्धा चांगल्या पद्धतीची सुरुवात करून दिली. स्विच खेळण्याचा प्रयत्न परंतु पहरा चेंडू बाहेरच्या दिशेने आहे. षटथर्ड मानला रिझन मध्ये जोपर्यंत चेंडूला उचलून फील्ड केलं जाईल धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. यस पंच त्या ठिकाणी आपण पाहू शकाल. चेक केलं जाईल पंचांच्या माध्यमातून थ्रो गोलंदाज. सो जो ऑफिशियली थर्ड अंपायर आहेत या ठिकाणी उपस्थित आहेत. सो ते चेक करतील आणि निर्णय तुमच्यापर्यंत अगदी पोहोचवला जाईल. ऑल ओके. पंचांनी या ठिकाणी सॅटिस्फाय दर्शवलंय. सो ही प्लेन गोलंदाजीच असेल. जे काही नियम आहेत ते थोडक्यामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवले जाईल. पंचांना वाटलं जर कुठल्या गोष्टीमध्ये आक्षेप तर ते रिव्ह्यू घेऊ शकतात. तुमच्याकरिता फक्त आम्ही नो आणि वाईट करिता मात्र एक रिव्ह्यू ठेवलेला आहे. तो रिव्ह्यू जर आपण वेस्ट केला तर पुन्हा रिव्ह्यू घेता येणार नाहीये. जर रिव्ह्यू सक्सेसफुल राहिला तर तो रिव्ह्यू तुम्हाला परत मिळेल. या दोन्ही संघांनी याची दक्षता अगदी घ्यायची आहे.
डासिंग अटॅक खेळण्याचा प्रयत्न फॉलो केला यावेळेस गोलंदाजाने सरळ चेंडू यष्टी रक्षकांच्या हातखंडामध्ये. डॉट बॉलची सांगता धाव घेण्याचा प्रयत्न नाही आहे. तेरा अंकांवर हे स्कोर कार्ड आहे. एक पुन्हा एकदा सूचना असेल, जो ऑनफिल्ड पंचांचा नियम असेल तोच आज मान्य करावा लागेल. सो हे पुन्हा एकदा लक्षात घ्या सर्व खेळाडूंनी. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, फटका जास्तीत जास्त हवेमध्ये आहे. जोपर्यंत क्षेत्ररक्षक फील्ड करतायत तोपर्यंत पुन्हा एकदा या 2 धावा स्कोर कार्डवर जॉईंट होतील आणि दुहेरीच्या मदतीने दुहेरीच्या साह्याने स्कोर कार्ड बोर्डवर जाऊन पोहोचले ते म्हणजेच 15 या अंकांवर 15 रन्स ऑन अ कार्ड. 67 धावेंचा पाठलाग अगदी करायचा आहे आणि हा पाठलाग होत असताना जी सुरुवात आहे ना ती थोडीशी स्लो झाली. सुरुवातीमध्येच पॉवर प्लेचं जे पहिलं षटक होतं त्यामध्ये 11 धावा खर्च केल्या होत्या, परंतु या षटकामध्ये सौरव याने चांगली गोलंदाजी. लागोपाठ 3 चेंडू डॉट आल्यानंतर 5व्या चेंडूवर ही दुहेरी धाव आणि 15 या अंकांवर हे स्कोर कार्ड. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेतले. थर्डमान रिझन मध्ये वेगाने चेंडू ट्रॅव्हल झाला. जयेश पाटील त्या दिशेने अगदी आपण पाहू शकाल स्थित आहेत आणि इथे अगदी पाहायचं झालं तर दुसऱ्या षटकाचा स्केल सुद्धा झालाय समाप्त. दोन्ही पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी आपण पाहत आहे योग्य ती कंट्रोल युक्त गोलंदाजी ही पाहायला मिळाली आणि स्कोर कार्ड आहे. सेकंड इनिंग मध्ये जय हनुमान भिनार हा संघ 67 धावेंचा पाठलाग करतोय आणि 15 या अंकांवर हे धाव फलक. अजूनही जे आपण पाहू शकाल ना, लक्ष थोडंसं मोठं आहे, म्हणून या मोठ्या लक्ष्याचा जर पाठलाग करायचा असेल तर तुम्हाला यशस्वीरित्याने वाटचाल ही करावीच लागेल. 24 चेंडू इथून शिल्लक असतील. 52 धावेंचा पाठलाग हा इथून अजून सुद्धा शेष असेल. हा पाठलाग यशस्वीरित्याने होईल की नाही या आपण देऊया डीजेला संधी आणि त्यानंतर मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा आपण वळणार आहोत. या स्पर्धेचा अ आणि ब गट हे दोन्ही गट मिश्र खेळत असताना आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामधीलच पहिला अ गटातील हा सामना आहे सागर स्मृती कुपर आणि त्याच्या अगेन्स्ट आपण पाहू शकाल जय हनुमान भिनार. इकडे रुपेजी पाटील हे संघ मला आपल्याला पाहायला मिळतात, तर दुसरीकडे प्रशांत बाबू यांचा संघ सागर स्मृती कुपर या नावाने खेळत असताना अगदी आपण पाहताय. इथून दोन्ही बॅटर मैदानाच्या दिशेने आता प्रयत्न वाढवतील, कारण की 24 चेंडूमध्ये 52 धावेंची आवश्यकता आहे. अमित पाटील या स्पेड मध्ये अगदी आपण पाहू शकाल स्विच खेळण्याचा प्रयत्न नयनच्या माध्यमातून अगदी आपल्याला पाहायला मिळतंय. प्लेड मिस होत असताना डॉट बॉलची सांगता श्री दीपकजी पागतेकर यांचा संघ सुद्धा आपण पाहू शकाल आई गावदेवी चांदीप या नावाने खेळत असताना सुनीलजी घरत हे सुद्धा संघ मालक खानिवडे आणि चांदीप अशा संमिश्र नावेने यंदाच्या वर्षामध्ये खेळताना अगदी पाहायला मिळतील. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू झालाय पास. मिळतील धावा 6. 6 इन अ रो. षटकार. या 6 धावा मिळतात. 6च्या मदतीने स्कोर कार्ड बोर्डवर अगदी जाऊन पोहोचले 21 या अंकांवर. त्यानंतर तानसा किंग हा संघ अगदी आपण पाहू शकाल श्री अभिजितजी किनी खराटदार यांचा संघ अगदी खेळताना पाहायला मिळेल. त्यानंतर जय हनुमान शिरवली पुन्हा एकदा स्विच खेळण्याचा प्रयत्न त्या दिशेने अगदी आपण पाहू शकाल. क्षेत्ररक्षक जोपर्यंत हलकासा पंबल झालाय. डीप कव्हर पॉइंटच्या रिझन मध्ये चेंडूला फील्ड केला. आता तिसऱ्या धावेकरिता हामी भरलाय. थोडासा वेळ घेतला, तेवढाच वेळ अगदी हवा होता दोन्ही फलंदाजांना. दुसऱ्या धावेला तिसऱ्या धावेमध्ये अगदी परिवर्तित केले आणि या 3 महत्वाच्या धावा या अगदी स्कोर कार्डवर जॉईंट होत आहेत आणि धावफलक बोर्डवर अगदी जाऊन पोहोचले ते म्हणजे 24 या अंकांवर 24 रन्स ऑन अ कार्ड. तदनंतर जय हनुमान शिरवली श्री सौरवजी भोईर निलेजी शेळका यांचा संघ अगदी आपल्याला पाहायला मिळेल. तदनंतर जय हनुमान भिनार श्री प्रणयजी कासर आणि रुपेशजी पाटील यांचा संघ अगदी आपण पाहत आहे. तदनंतर आदिती 11 विरार फडा श्री निलेशजी इंगवले आणि तदनंतर विकास इंगवले यांचा संघ अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. तदनंतर मयंक 11 जांभूलपडा श्री सचिनजी माळवी यांचा संघ अगदी आपण पाहत आहे. उलटा चेंडू ऑन साईडला
स्ट्रोक मध्ये तेवढी ताकद तर नव्हती, परंतु कन्व्हिन्सिंगली हा स्ट्रोक आहे. 6 धाबा, मिड विकेट, सीमारेषा पार, मिळतील धाबा 6, षटकार. ओपन करणार आहे हे सुद्धा पाहणे योग्य. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. VGPL सीझन 5 2025 चा भव्य थरार. या अंकांवर येणारे 18 चेंडू आणि 35 धावींची आवश्यकता अगदी समोर असणार आहे. धाबा होऊ शकतात या मैदानावर. अगदी आपण पाहताय मातीची टणक अशी खेळपट्टी, सुंदर असं आउटफील्ड सुसज्जित केलंय आणि तमाम वसई ग्रामीण प्रीमियर लीगची कोर कमिटी आणि कमिटी मेंबर्स आणि त्यांचे संपूर्ण सहकार्यांनी एक दर्जेदार नियोजन आणि आयोजन यंदाच्या वर्षामध्ये सुद्धा आपण पाहताय. म्हणून एकाने दिलेली हाक, दुसऱ्याने दिलेली साथ आणि सर्वांनी मिळून दिलेला प्रतिसाद म्हणजेच एक सुंदर असं आयोजन. आणि वसई ग्रामीण प्रीमियर लीग यंदाचं सीझन 5 काहीतरी वेगळं पण अगदी आपल्याला पाहायला मिळतंय. थोडीशी स्पर्धा अगदी आपण पाहताय एक चांगल्या पद्धतीने फुलली जात आहे. आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि येणाऱ्या 6 दिवसांमध्ये ही स्पर्धा अतिशय दर्जेदार पाहायला मिळणार आहे. 12 संघ आमने सामने, ज्यामध्ये अगदी आपण पाहताय अ गट आणि ब गट हे दोन्ही गट खेळताना अगदी आपल्याला पाहायला मिळतील. 32 गावांचा सहभाग आणि जिथून अगदी आपण पाहताय ऑक्शन पद्धतीने प्रत्येक खेळाडूंची निवड आणि योग्य त्या पद्धतीने सिस्टमॅटिक मॅनेजमेंट हे समद काही वसई ग्रामीण प्रीमियर लीगच्या माध्यमातून अगदी आपल्याला पाहायला मिळतंय. लेफ्ट हँड बॅटर नयन आहे एकेंडने अगदी आपण पाहताय. सुजितने आतापर्यंत चांगली कन्व्हिन्सिंगली बॅटिंग केलंय आणि अगदी महत्वाचं झालं तर महत्वाचा खेळाडू आहे आणि महत्वाच्या खेळाडूने महत्वाची कामगिरी करून दाखवलंय. फुलर लेनची डिलिव्हरी होती, जागेवरून खेळण्याचा अगदी प्रयत्न झाला. चेंडूपर्यंत जाणं खूप महत्वाची भूमिका होती. हलकीची बॅटची आतली कडा आणि तदनंतर यसी रक्षकाने चांगल्या पद्धतीने फील्ड केलं. डॉट बॉलची सांगता. आता इथून या मॅच मध्ये जर कलाटणी करायची असेल तर इथून विकेट फॅक्टर इज मोस्ट इम्पॉर्टंट. सागर स्मृती कोपर संघ कुठेतरी विकेट शोधतोय तर एकीकडे अगदी विचार विनिमय आणि शांत डोक्याने खेळण्याचा प्रयत्न जयनुमान भिनार या संघाचा पाहायला मिळतोय. हो, खूप चांगल्या पद्धतीने यावेळेस पाहिलं की फ्रंट फूट येऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. फुलर लेनची डिलिव्हरी अगदी हाताळली गेली. दीपक यांना अगदी आपण पाहताय गोलंदाजी ट्रॅकवर चांगल्या पद्धतीने फलंदाजी सुद्धा केली. दीपक याने वैयक्तिक 22 धावींचं योगदान आपल्या संघाकरिता दिलं. 13 चेंडू त्याने फेस केले आणि एकंदरीत अगदी आपण पाहतोय ॲज अ ऑलराऊंडर ही भूमिका आपल्या संघामध्ये निभावत असताना पाहायला मिळतंय.
टेनिस क्रिकेट खूप महत्वाचं, अगदी आपण पाहू शकाल एक प्रत्येक खेळाडूंची एक जीवन संगीनी बनत असताना हे सातत्याने आपण पाहिले आज अफाट प्रेम या टेनिस क्रिकेटवर. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा पंच करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन मध्ये कौशिक जाधव आहेत, त्यांच्या हातखंडामध्ये हा सहज सोपा झेल. विकेटची गरज होती. थँक्यू सो मच म्हटलं दीपक याने. विकेट मिळाली, जी पार्टनरशिप बिल्ड होत होती ती पार्टनरशिप झाले ब्रेक. नयन परतीच्या प्रवासाला. त्याचाच हा प्रेशर होता आणि प्रेशर मध्ये ही विकेट गेली आहे. अजून सुद्धा आवश्यकता आहे 35 धावींची आणि येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 15 चेंडू आणि 35 धावा. म्हणून जास्तीत जास्त डॉट बॉल, जास्तीत जास्त विकेट फॅक्टर या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. आणि जी पार्टनरशिप ब्रेक झाली आणि त्या पार्टनरशिप ब्रेक झाल्या कारणास्तव कमबॅक करण्याचा हा प्रयत्न असेल. नबाना बॅटर मैदानाच्या दिशेने मिस्टर आकाश मन फ्रॉम बेलवडीचा हा खेळाडू अगदी आपण पाहत आहे मैदानाच्या दिशेने. स्ट्राईक एंडला तर गोलंदाजी ट्रॅकवर दीपक पुन्हा एकदा सुसज्जित होईल राईट आर्म ओव्हर द विकेटने. हाफ ट्रॅकर ऑन साइडला इझिली टेक केलाय. शॉर्ट ऑन पुलचा फटका, स्क्वेअर लेग सीमारेषा पार. चेंडू झालाय रफू चक्कर. मिळतील धावा 6. षटकार. झालाय 38 या अंकांवर हे स्कोर कार्ड. अजून 29 धावींची आवश्यकता ही समोर असेल. लगेच आपण सातत्याने म्हणतो ना, अच्छे गेंदों का सन्मान करो और बुरे गेंदों का अपमान. पंचांकडे लाऊड अपील करण्याचा प्रयत्न. अपील मध्ये तेवढा उत्साह नव्हता. पंचांनी मात्र त्या ठिकाणी नॉट आउटचा इशारा. खूप चांगल्या पद्धतीने आजच्या दिवसाची सुरुवात, उद्घाटन समारंभ अतिशय दिमागदार पद्धतीने पार पडला आणि जिथून अगदी हा पहिला सामना अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. इथून सर्व संघांना एकच विनंती असेल की वेळ वाचवायचा आहे प्रत्येकाने. जो वेळ आपण वाया घालवलाय तो इथून वाचवायचा आहे, ही प्रत्येकाला नम्रतेची विनंती. पुन्हा एकदा ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न. प्लेड मिस होत असताना एक षटकार आल्यानंतर दोन्ही चेंडू अगदी डॉट फेकले. म्हणून क्रिकेटमध्ये सुधारणेला कधी उशीर करू नका. आणि तेच दीपक याने दाखवून दिलं की एक षटकार आला होता खराब चेंडूवर, परंतु तदनंतर जे दोन्ही चेंडू अगदी खूप सुंदर पद्धतीने हाताळले आणि दोन्ही चेंडू निर्धावच्या माध्यमातून स्कोर कार्ड जाग्यावर स्थिर आहे 38 या अंकांवर. आता येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 12 आणि 12 चेंडूंमध्ये 29 धावींची आवश्यकता ही समोर असेल. नयन जसे बाद झाले तिथून धावींच्या बाबतीमध्ये अगदी आकाशने सुरुवात तर कणखर केली, परंतु दोन्ही चेंडू डॉट गेल्यानंतर हलकसं प्रेशर हे पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. आता 14.50च्या सरासरीने धावसंख्या या तुम्हाला स्कोर कार्डवर लावायच्या आहेत, कारण की 29 धावींचं लक्ष अजून सुद्धा समोर असणार आहे. या घेऊया एका सुंदर अशी धून आणि पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने आपण येणार आहोत. बरे स्कोर कार्ड आहे. ते येणारे 12 चेंडू आहेत आणि 29 धावींची आवश्यकता अगदी समोर असेल. काहीतरी चमक करून दाखवावे लागेल इथून या स्पेल मध्ये. पुन्हा एकदा सौरभ याला आपण पाहताय. ओहो, पुन्हा एकदा बैठकी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. कहीं पे निगाह है और कहीं पे निशाणा. ऑन साइडला स्लॉक करायचं होतं, परंतु चेंडू टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स. ही टणक अशी खेळपट्टी आहे. अगदी म्हणायचं झालं तर योग्य ती खेळपट्टी सुंदर अशी पद्धतीने सुसज्जित केली गेली आहे. व्हेरिएशन खूप महत्वाचं ठरेल प्रत्येक गोलंदाजाकरिता. यांनी सौरभ पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सुसज्जित होईल. स्विच खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फॉलो केला. चांगली गोलंदाजी. दबावपूर्ण स्थितीमध्ये सौरभचे हे दोन्ही डॉट बॉल सोने पे सुहागा सुंदर पद्धतीने अगदी आपण पाहताय. आता येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 10 आणि 10 चेंडूंमध्ये 29 धावींची आवश्यकता.
लक्ष तर समोर आहे, लक्ष हलकस खडतर होत आहे. या खडतर वाटेतून जर तुम्हाला वाट शोधायची असेल तर प्रयत्न यशाच्या दिशेने करणं खूप मायने राखेल. लिव्ह केलेल्या चेंडूला जास्तीत जास्त बाहेर आहे. आउटसाइड डॉप पंच वळतायत. पंचांचे दोन्ही हात समांतर एक धाव अवांतरच्या रूपाने जॉईंट होईल आणि अवांतर धावेच्या मदतीने धावफलक बोर्डवर अगदी जाऊन पोहोचले. 39-39 या अंकांवर हे स्कोर कार्ड. येणारे चेंडू असतील आता 10 आणि 10 चेंडूंमध्ये 28 धावींची आवश्यकता ही अजून सुद्धा समोर असेल. पुन्हा एकदा स्लाइस करण्याचा प्रयत्न शफल झाले जास्तीत जास्त. पुन्हा एकदा क्रॉस लाईन ने खेळले आणि टेनिस क्रिकेटमध्ये आपण सातत्याने म्हणतो ना, क्रॉस लाईन क्रिकेट इज अ बॅड क्रिकेट. आणि जिथे पुन्हा एकदा हा डॉट बॉल जवळजवळ या इनिंग मध्ये हा 5वं षटक आणि 5व्या षटकांमध्ये जवळजवळ 18 चेंडू निर्धावच्या स्वरूपाने आलेत. हेच कुठेतरी अगदी पाहू शकाल थोडंसं माइंडसेट चेंज करावं लागेल. ऑन साइडला स्लॉक केले. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक क्षेत्ररक्षक आहे त्या दिशेने दबावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती आणि या दबावामध्ये विकेट गेले महत्वाची. बिग फिश बड़ी मछली जाल में फंसती हुई. आणि 28 धावींची आवश्यकता. सामना अगदी फसत असताना सौरभने एक महत्वाचं काम केलंय. याला म्हणतात स्वतःची गुणवत्ता मैदानाच्या दिशेने आणि योग्य त्या वेळेवर दाखवणे. सुंदर पद्धतीची गोलंदाजी परिपूर्ण या मॅच मध्ये अगदी आता कंट्रोल आहे सागर स्मृती कोपर या संघाचा. येणारे 8 चेंडू 28 धावींची आवश्यकता. लिव्ह केलेल्या चेंडूला केतन याला आपण पाहताय. नव्यानं बॅटर संदीपचा हा खेळाडू अगदी आपण पाहू शकाल पंचांचे दोन्ही हात समांतर झालेत. एक धावांतराच्या रूपाने जॉईंट होईल. स्कोर कार्ड 40 या अंकांवर. अजूनही 27 धावींची आवश्यकता ही समोर असेल आणि येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 8. पण क्रिकेटमध्ये आपण सातत्याने म्हणतो ना की तुम्ही तुमच्या आगासने नाही तर तुम्ही तुमच्या अंजामाने ओळखले जाता. आगास थोडासा अगदी आपण पाहायचं झालं तर त्या ठिकाणी खराब झाला होता. अंजाम अगदी पाहायचं झालं तर त्या पद्धतीने मिळेल का. दोन्ही चेंडू वाईटच्या रूपाने हाताळलेत. केतन याला अगदी आपण पाहताय. नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने 2 अवांतर धावा अगदी या स्कोर कार्डवर जॉईन झाल्यात. बॅक टू बॅक 41 या अंकांवर हे स्कोर कार्ड आहे. अजून सुद्धा 26 धावींची आवश्यकता ही समोर असेल. फुलटा चेंडू ऑन साइडला अगदी आपण पाहता इंटू द गॅप मध्ये खेळले. लॉंग लेग वर्ण क्षेत्ररक्षक वेगाने धावत पळत येतोय. जोपर्यंत चेंडूला उचलून फील्ड केलं जाईल तोपर्यंत अगदी या 2 धावा पुन्हा एकदा स्कोर कार्डवर येत आहेत. जेव्हा दबावपूर्ण स्थिती असते ना तेव्हा फुलटॉस चेंडू सुद्धा अगदी वाया जाताना अगदी आपल्याला पाहायला मिळतात. आणि तेच आपण पाहत आहे की केतन नव्यानं बॅटर आहे. थोडीशी खेळपट्टी समजण्याकरिता अगदी थोडासा वेळ हवा असतो प्रत्येक फलंदाजाला आणि तोच वेळ अगदी आपण पाहता घेत असताना 7 चेंडू आणि 24 धावींची आवश्यकता ही अजून सुद्धा समोर असेल. नथिंग कॅन इम्पॉसिबल इन क्रिकेट हे सातत्याने आपण म्हणतोय. काही अशक्य नाहीये. या शक्य गोष्टीमध्ये शक्य लभलंय. पुढा फटका मारण्याचा प्रयत्न पंचांकडे लाऊड अपील आहे. यस इट इज. फिंगर इज गॉन अप. विकेटचे इथे पतन झालंय. स्थिती जी नाजूक होती ती आता गंभीर होत असताना विकेट मिळाली. फलंदाज बाद. बॅक टू दी पवेलियन. येणारे 6 चेंडू आहेत. आता 24 धावींची आवश्यकता ही समोर आहे. बघा क्रिकेटमध्ये मॅच पलटवार होण्याकरिता जास्त उशीर होत नसतो हे सातत्याने आपण पाहिलंय. म्हणून क्रिकेटला आपण 2 गोष्टींमध्ये नेहमीच तोलतो. एक आहे सुख आणि दुसरं आहे दुःख. या सुख आणि दुःखांमध्ये तुम्हाला अगदी ठामपणे उभं राहावं लागेल. जी पार्टनरशिप बिल्ड व्हायची होती ती पार्टनरशिप बिल्ड झाली होती परंतु मध्यंतरी अगदी नयनबाद झाल्यानंतर धावींच्या बाबतीमध्ये परिपूर्ण शुकशुकाट पसरलाय. हा शुकशुकाट जर संपवायचा असेल तर इथून चांगल्या पद्धतीने फलंदाजी ही आकारावी लागेल. सातत्याने आपण म्हणतोय ना की इथून तुम्हाला प्रयत्न करणं ही खूप महत्वाची भूमिका आहे. कारण की आयुष्यात क्षेत्र कुठलंही असो
कष्टाला पर्याय नाहीये आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील ना तर यशाला सुद्धा पर्याय नाहीये. पण आयुष्यात कर्तृत्वाला योग्य त्या नियोजनाची आणि योग्य त्या सरावाची साथ असेल ना तर क्रिकेटमध्ये काही अशक्य नाहीये. आता या अशक्य गोष्टीला शक्य करून दाखवावं लागेल. येणारे 6 चेंडू 24 धावांची आवश्यकता. स्लाइस करण्याचा प्रयत्न आकाश अगदी आपण पाहत आहे पंचांकडे पाहतच राहिले. जेव्हा जेव्हा अगदी हे चेंडू लीव होत आहेत तेव्हा तेव्हा पंचांकडे मात्र त्या ठिकाणी दाद मागितली जाते, परंतु पंच आपलं काम तटस्थ पद्धतीने अगदी करत असताना सुंदर पद्धतीने अगदी आपण पाहत आहे हा चेंडू रिलीज झाला. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने जात असताना योग्य ती गोलंदाजी दीपेशच्या माध्यमातून फटका मारण्याचा प्रयत्न. सुंदर स्ट्रोक आहे एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. आतापर्यंतचा सर्वाधिक सुंदर फटका आकाशच्या बॅट मधनं आलाय. दबावपूर्ण स्थितीमध्ये हलकासा दबाव काढणारा हा मोठा फटका. 6 संजय की निका चलता है ना आता त्याचाच आईर फॉर्म. संजय की निका चलता है ना आता त्याचाच आईर फॉर्म. संजय की निका चलता है ना आता त्याचाच आईर. अगदी आपण पाहू शकाल संजय जिगणे यांचं टॅगलाईन हे सॉन्ग अगदी आपण पाहत आहे. पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या की त्यांचे हॅशटॅग सातत्याने पाहायला मिळतात. तेच व्यक्तिमत्व कार्याध्यक्षाच्या भूमिकेमध्ये अगदी आपण पाहत आहे व्यासपीठावर विराजमान आहेत. समोरच्या दिशेने तगडा प्रहार आहे. जास्तीत जास्त एलिव्हेशन डिस्टन्स गाठेल का, परंतु योग्य ते कॉन्सन्ट्रेट आणि रुको जरा सबर करो. पंचांचा एक हात झालाय समांतर. ही झाले ट्वांग ट्वांग मुवमेंट. मैदानाच्या दिशेने गेम पलटलाय. 6 षटकार. आता पंचांचा एक सिग्नल अप सुद्धा झालाय. पंचांचा एक हात समांतर. आता धाव सुद्धा मिळेल अवांतर आणि ज्यामध्ये भरीसभर येणारा चेंडू असेल फ्री हिट. येणारे असतील तुमच्याकडे चेंडू. आता मात्र 4 आणि 4 चेंडूंमध्ये 11 धावांची आवश्यकता. म्हणून क्रिकेटला आम्ही नेहमीच सुख आणि दुःखामध्ये तोललंय. पल में तोला पल में माशा कभी राजा तो कभी रंग. फ्री हिटचा इशारा मैदानाच्या दिशेने. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू ऑन साईडला. आकाशने आज आपल्या नावाची छाप सोडले. आकाशला भ्रमंती करणारा हा मोठा फटका. बिग ब्लास्ट. षटकार. 6 यापेक्षा दर्जेदार सुरुवात काय असू शकते. वसई ग्रामीण प्रीमियर लीग ची झलक सबसे अलग अप्रतिम. आता 5 धावांची आवश्यकता ही अगदी समोर असेल आणि येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 3. लागोपाठ 3 षटकार आलेत. म्हणून बडे मंच पे बडा पंच. आज आकाशने आपल्या बेलवडी गावाचं नाव या वसई ग्रामीण प्रीमियर लीगच्या मैदानावर अगदी काय जबरदस्त पद्धतीने पुढे आणलंय. अप्रतिम. म्हणून मी म्हटलं ना की आयुष्यात कर्तृत्वाला योग्य त्या नियोजनाची आणि क्रिकेटमध्ये योग्य त्या सरावाची साथ असेल ना तर अशक्य गोष्टी शक्य होत आहेत. आणि त्यामध्येच अगदी आकाशची ही फलंदाजी बहारदार अप्रतिम. सुपर बॅटिंग बाय आकाश. स्ट्रॉंग फिनिश होईल का. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि त्या दिशेने अगदी आपण पाहू शकाल यस्ट्यांच्या वरण हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. आता सिच्युएशन पुन्हा एकदा आपण जाणून घेऊयात. येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 2 आणि 2 चेंडूंमध्ये 5 धावांची आवश्यकता ही समोर असेल. जर सामना बरोबरी सुटला तर दोन्ही संघांना समान गुण वाटून देण्यात येतील. परंतु इथे आतापर्यंत आकाशने मैदानाच्या दिशेने होप्स अजून सुद्धा जिवंत ठेवल्यात आणि क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो ना उम्मीद पे दुनिया कायम. येणारे 2 चेंडू 5 धावांची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवर. पुन्हा एकदा मिस्टर दीपेश. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. स्लाइस करायचं होतं. हलकीशी लेन थोडीशी चेंज ऑफ पेस आपल्याला पाहायला मिळाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. एक एंडे डेंजर झोन कडे. आता ही दुकदुक आहे. चातुर्य दाखवलं अमित पाटील याने एक मोमेंटला. आता ही पुन्हा एकदा सिच्युएशन नुसार कलाटणी पाहायला मिळेल का. येणारे चेंडू असेल तर आता तुमच्याकडे फक्त आणि फक्त 1 आणि 1 चेंडूंमध्ये विजयी होण्याकरिता 4 धावांची आवश्यकता ही समोर असेल. 1 बॉल रिमेनिंग. 4 रन्स रिक्वायर्ड टू विन.
झलक आणि वसई ग्रामीण प्रीमियर लीग ची झलक सबसे अलग अप्रतिम. एक चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. पहिला सामना अगदी नेल बाइटिंग. म्हणून आपण सातत्याने म्हणतो ना की जिंदगी उसी के साथ खेलती है जो खिलाड़ी सबसे बेहतरीन है. दुख दर्द तो यहाँ पे भरे पड़े लेकिन हौसले सबके अलग अलग है. कोई संघर्ष में बिखर जाता है तो कोई खिलाड़ी संघर्ष करके निखर जाता है. आता या संघर्षातून तुम्हाला वाट शोधावी लागेल. संघर्षातून तुम्हाला पुनरागमन करावं लागेल. एकीकडे जय हनुमान भिनार तर दुसरीकडे सागर स्मृती कोपर. कुठल्या संघाची सरशी होईल? ऑल द बेस्ट बोथ ऑफ टीम्स. मोठा फटका पाडण्याचा प्रयत्न. बॅटची एज लागलाय. लॉंग स्टॉप रिझनला झेमेंद्र घरत आहेत. त्याने मात्र चेंडू केलाय स्टॉप. पहिला सामना सागर स्मृती कोपर या संघाच्या नावे. नेल बाइटिंग सामन्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचा फिनिश आणि इथे अगदी वॉन झालाय सागर स्मृती कोपर संघ. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन.